नमस्कार. माझ्या बांधवांनो, आपल्या प्रत्येक गावामध्ये मतदार पुनर्निरीक्षण SIRसाठी आपल्या गावातील जे शिक्षक बांधव आहेत, जे BLO बांधव आहेत, त्यांनी मॅपिंगचं काम ते करत आहेत आणि आता ही मॅपिंग ही शेवटच्या स्टेजमध्ये आलेली आहे. त्यामुळे अनेक आपले बांधव, मतदार बांधव या गोष्टीकडे गांभीर्याने बघताना दिसून येत नाहीत. जर आजच आपण आपल्या BLO सरांशी आपण जर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना आपण माझं मॅपिंग झालं का नाही आहे या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा आपण केली पाहिजे. माझं असं निदर्शनास आलेलं आहे की आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येक गावातलं, काही गावांमध्ये जास्त प्रमाणात मॅपिंग झालेलं आहे, त्यांनी चांगलं काम आहे, पण बऱ्याच ठिकाणी 70-75 अशा टक्केच, म्हणजे जवळपास 25 ते 30% बांधव अजूनही मॅपिंगपासून वंचित आहे. त्यामुळं तातडीने आपण या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यावं, अन्यथा आपल्याला पुरावे दाखल करण्यासाठी यासाठी जी पुढची प्रोसेस आहे माननीय तहसील कार्यालयामध्ये पुरावे दाखल करणं किंवा इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये, आणि जर आपण तसंच दुर्लक्ष आपण जर केलं तर आपलं मतदार याच्यातून आपलं नावही वगळू शकते. या गोष्टींची गांभीर्याने गोष्ट घ्यावी आणि आमचे सर्व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, सर्वांना माझी नम्र विनंती आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण SIRच्या बाबतीमध्ये माननीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण आपल्या गावात प्रत्येक ठिकाणी किती टक्के मतदार बांधव यापासून वंचित राहत आहेत त्याची आपण नोंद घेणे आणि त्या ठिकाणी असणारे BLO यांच्याशी आपण संपर्क साधून समन्वयानं आपले काही नावं राहिलेले त्यांचं समाविष्ट करता येते का या बाबतीमध्ये आपण पाहणे. या सर्वच आमचे सहकारी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, गाव पातळीवरचे आमचे कार्यकर्ते, या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये थोडंसं गांभीर्याने SIR प्रोसेसच्या बाबतीमध्ये पाहावं आणि याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये याची सर्व गोष्टी. आणि आपल्याला जर कुठं वाटत असेल तर त्या संदर्भात आपण संपर्क करू शकता. आपले सन्माननीय सर्व तालुकाध्यक्ष किंवा माझ्याशी पण आपण या ठिकाणी बोलू शकतो. तर आपण तातडीने या 4-5 दिवसामध्ये या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यावं आणि माझ्या सर्व मतदार बांधवांना, हिंगोली जिल्ह्यातील सर्व बांधवांनाही माझी नम्र विनंती आहे की SIRच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं गांभीर्याने पाहावं. धन्यवाद.